चोळाप्पाचे निर्याण व भक्तांचे रक्षण. एक वेळ श्री समर्थांची स्वारी सेवेकऱ्यासह वाडी गावी गेली. तेथे केसधारूरचे देशपांडे येऊन सर्व सेवेकऱ्यास भोजन घातले. सर्व सेवेकरी भोजन करून रात्री निर्धास्त झाले. तेथे एक देवीचे उग्रस्थान होते. ती देवी उग्र रूप धरून जिकडे तिकडे त्रास देऊ लागली. त्यामुळे सर्व सेवेकऱ्या त्रस्त होऊ लागला. इतक्यात समर्थ जागृत होऊन म्हणाले, देवीला उशास घेतो. श्रीने चोळाप्पाचे भविष्य पूर्वीच सांगितले होते. त्याप्रमाणे मध्यरात्रीच्या समयास चोळाप्पास उपद्रव झाला. चोळाप्पा घाबरलेला पाहून सर्व मंडळीही घाबरली. चोळाप्पाच्या प्रेमाकरिता समर्थास भयंकर ताप भरला. नंतर देशपांड्यांनी समर्थास आपल्या गाडीतून अक्कलकोटास आणले. इकडे चोळाप्पास अधिक उपद्रव होऊन तो शके 1799 अश्विन शुद्ध नवमी दिवसा इहलोकी सोडून परलोकास गेला. त्या दिवशी महाराजास चैन नसून वृत्ती उदास होती. राजपत्नीने श्रीस विचारले, महाराज, आज आपली वृत्ती उदास का झाली? समर्थ हळूहळू म्हणाले, काय करू? चोळाप्पाची संगत सुटली. तो वियोग सहन होत नाही ग. चोळ्या वाचून कोठे धावू? लीला कोणास दाखवू? आज 7 जन्माचा संगती गेला. आता आम्हीही लवकरच जाऊ. हे ऐकून राणीसाहेबास फार वाईट वाटले. चोळाप्पा हा श्रीचा एकनिष्ठ भक्त होता. आता एक व बाहेर एक चोळाप्पाचे स्वप्नही नसे. म्हणून महाराज चोळाप्पाची काळजी वाहत असत. असो, श्रीचे जे सेवक झाले त्यांची सर्वस्वी काळजी समर्थास आहे. ब्राह्मण स्त्रीची थट्टा. अक्कलकोटात सावकार विहिरीसमोर एक तलाव आहे. तेथे एका ब्राह्मणाची स्त्री वस्त्रे धुत होती आणि पाणी आणण्याची घागरही जवळच ठेवली होती. त्याच रस्त्याने श्रीची स्वारी जाऊ लागली. जाता जाता हळूच ती घागर पाण्यात सोडून दिली व पुढे जाऊन बसली. धुवून झाल्यावर ब्राह्मण स्त्री घागर पाहू लागली. तो कोठेही घागर दिसेना. तेव्हा ती घाबरून जाऊन मोठमोठ्याने रडू लागली व म्हणाली, आता घरी गेल्यावर मार बसणार, काय करू? नंतर पोहणारास बोलून घागर पाण्यास सांगितली. त्याने सर्व तलाव शोधून पाहिला, परंतु मिळाले नाही. जिकडे तिकडे गलबला सुरू झाला. इकडे समर्थ पोट धरून हसत होते आणि म्हणाले, काय ग, आमच्यावर आळांतेस? तुझ्या पायाजवळ घागर असून थोतांड करून लोकास रडून दाखवतेस काय? बाई पायाजवळ पाहते तो खरीच घागर आहे. सर्व लोकात हशाच हशा पिकला. बाई फारच लाजून घागर घेऊन घरी गेली. अशी श्रीची लीला होती. श्रृंगेरी मठातील शास्त्री आणि षडरी पूजन. एक वेळ श्रृंगेरी मठातील शास्त्री श्रीच्या दर्शनास अक्कलकोटी आले. त्यांनी श्रीच्या बाळचेष्टा पाहून बावडेकर पुराणिकास म्हणाले, अशा वेड्या माणसाजवळ तुम्ही काय राहिला? यांच्याजवळ राहून तुमचे कल्याण होईल असे मला वाटत नाही. याकरिता आमच्याजवळ राहाल तर तुम्हास शास्त्र शिकवू. असे शास्त्राचे भाषण ऐकताच बावडेकर त्यांच्याबरोबर जाण्यास तयार झाले. ही हकीकत समर्थांनी अंतसाक्षीत्वाने जाणून रात्री बावडेकर झोपले असता महाराज एकाएकी दरवाजाजवळ येऊन दरवाजास हात लाविला. त्यासरशी दरवाजाची कडी पडून दरवाजा उघडला. तो आवाज ऐकून पुराणिक जागे झाले. डोळे उघडून पाहतात तो श्रीची स्वारी पुढे उभी आहे. मग लगबगीने श्रीचे चरण धरले. तेव्हा महाराज म्हणाले, अरे तू शास्त्र शिकण्यास केव्हा जाणार? असे पहा की ह्या शस्त्रांची कामादी षडरी पूस जिंकले आहे काय? असे सांगून समर्थ एकाएकी गुप्त झाले. श्रीचे वाक्य ऐकून बावडेकरास मोठा पश्चाताप झाला. दुसऱ्या दिवशी श्रीजवळ येऊन त्यांनी साष्टांग नमस्कार घातला. नंतर जाण्याचा बेत रद्द करून श्री समर्थाजवळ राहिले. पुराणिकावर श्रीचे फार प्रेम होते. त्यामुळे महाराजांनी देह सोडण्यापूर्वी त्यास बार्शी गावी पाठवून दिले होते. कारण हे शरीर पडलेले पाहून त्यास फार दुःख होईल व नित्य त्याच्या ध्यानात विघ्न येईल. पुढे अंतकाळी समर्थांनी आपली खेळणी जवळच्या एका सेवेकऱ्याजवळ देऊन सांगितले की ही खेळणी बावडेकर येथे आल्यावर त्यांना दे. श्रीच्या देहवासनानंतर बावडेकर अक्कलकोटास आले. तेव्हा ती खेळणी त्याने त्यांचे स्वाधीन केली. ती हल्ली बार्शी येथील पुराणिकेच्या देवघरात आहे. असेच पूर्वी एक वेळ बावडेकर नरसिंहवाडीस गेले होते. त्या ठिकाणी यज्ञ करण्याचा होता. तेव्हा बावडेकरास टेंबेस्वामीने सांगितले की
तुमचे गुरु जे अक्कलकोटचे स्वामी ते प्रत्यक्ष दत्त अवतार आहेत. करिता अगोदर त्यांची आज्ञा घेऊन या, मग यज्ञ करा. यावरून टेंबेस्वामीही श्रीस अवतारी मानित असत. नाशिकाच्या बाबा घोलपांना दर्शन. एके दिवशी श्रीची स्वारी वडाच्या झाडाखाली पलंगावर विराजमान झालेली बाबा घोलप यांनी पाहिली. गंगेवर दर्शन व भाषण झालेली दिव्यमूर्ती ती हीच अशी ओळख पटताच त्यांची काय अवस्था झाली असेल की सांगणारा अगर लिहिणारा काय लिहिल. यालाच अनिर्वाच्य असे वेदांती म्हणतात. तीच स्थिती बाबास या काळी प्राप्त झाली. त्यांना असे वाटले की मी पृथ्वीवर आहे की आकाशात आहे, की समुद्रात आहे की वैकुंठ, असा त्यांना काही वेळ भ्रम झाला म्हणा किंवा समाधी लागली म्हणावी. काही वेळ तटस्थ राहून त्यांनी साष्टांग दंडवत घातले. तेव्हा महाराज म्हणाले, नाशकाहून केव्हा आला. अशी खूण पडताच त्यांच्या मनाचे उन्माद होऊन गेले. प्रश्नाला उत्तर काय द्यावे हे त्यांना समजले नाही. अशी स्थिती झाल्यावर काही वेळाने ते शांतपणे खाली बसले. पुढे काही दिवस श्री सद्गुरुरायांचा समागम करून परत नाशकास आले. श्री स्वामीच्या पादुका घेऊन स्वामी महाराजांची सद्गुरूंची उपासना चालविली. काही दिवसांनी त्यांनी चतुर्थाश्रम घेतला. असो, या बाबा घोलपाचा मठ अद्याप पंचवटीत आहे. हल्ली ते समाधीस्थ आहेत. सारांश. ज्याला ज्याला श्रीहरीचे भजन कोणत्या तरी जन्मात घडलेले असेल आणि जो श्रीहरीच्या कृपेला प्राप्त झाला असेल तो निसंशय मुक्त होतो. याबद्दल श्रीमद भगवद्गीता अध्याय 6व्यात योगभ्रष्टाची लक्षणे अतिउत्तमरीतीने सोडवलेली आहेत. जीव हा विस्मरणशील आहे, तसा ईश्वर विस्मरणशील नाही. त्याला सर्व जीवाच्या कर्माचे ज्ञान आहे. म्हणूनच नियमित भोग किंवा नियमित दंड जागच्या जागी सर्व जीवांना कर्माप्रमाणे प्राप्त होत असतात. त्याला म्हणजे त्या श्रीहरीला काही शिपाई किंवा अधिकारी ठेवावे लागत नाहीत, तर सर्व गुप्तरीतीने सत्ताचक्र निरंतर चालू आहे. हे स्थूलात आले म्हणजे त्याचे ज्ञान जीवाला होते. अमुकाला अमुक वेळेस ताप आला, अमक्याच्या पोटात दुखू लागले, अमक्याचा पाय मोडला वगैरे दंड सर्वत्रांना सर्व काळ अचूक चालू आहेत. कोणी औषधाने बरे होतात, कोणी दैवी उपायाने बरे होतात किंवा कोणी होतही नाहीत. अशी सर्व सत्ता सर्व प्राणीमात्राच्या ठिकाणी व्यापलेली आहे. त्याचप्रमाणे जसे दंड तसे सुखाधिकांचे भोगही प्राप्त होतात. कोणाला विद्या सहज येते, कोणाला सुलाभ, कोणाला उत्तम स्त्रीलाभ, कोणाला पुत्रलाभ, कोणाला ऐश्वर्यलाभ इत्यादी लाभ सहज होतात. कोणाला सायासानेही हे लाभ होत नाही. याचे सूक्ष्म विचाराने कारण जर आपण पाहू गेले तर काय बरे ठरेल? तर हेच ठरेल की ज्याचे ज्याचे जसे जसे कर्म असेल तसे तसे त्याला त्या त्या काळी अचूक फळ मिळणार. यात तीळप्राय संशय नाही. तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी म्हटले आहे, भार घाली देवा न लागे देश डोई घ्यावा. देह प्रारब्धाधीन सोसे अधिक वाडेशीन. व्यवसायानिमित्त फळ देत असे संचित. तुका म्हणे फिरे भोवंडीचे दमजिरे. नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. जरी का पतीला पोरे होती तरी का नारी वांझ्या जाती. ब्राह्मण मुहूर्त सांगती तरी का बाल विधवा होती. रांडासटवी पोरे देती तरी का उपजत मरती. तुका म्हणे भोगसरे गुणा येती ती अंगारे. ही साधूच्या मुखातील अक्षरे किती मार्मिक आणि सिद्धांतपर आहेत याचा विचार वाचकाने करावा. सारांश. प्रत्येक प्राणीमात्राने विचार म्हणून केलाच पाहिजे की राजाच्या कायद्याचे उल्लंघन केले असता राजदंड चुकत नाही. मग ईश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन केले तर दंड कसा भोगावा लागणार नाही. अशी वास्तुस्थिती अनादिकालापासून चालत आलेली आहे. तर या स्थितीचा ज्याने ज्याने विचार केला ते परमसुखाला किंवा परमेश्वरी कृपेला पात्र झाले. एकनाथ, ज्ञानेश्वर, रामदास, तुकाराम इत्यादी हेही केव्हा तरी जीवच होते, पण त्याने ईश्वराची आज्ञापालन करून अखंड भगवत सेवा केली. त्या योगाने त्यांचा देह असेपर्यंत ब्रह्मानंदात गटांगळ्या खाऊन भगवत स्वरूप झाले. त्यांचे देह गेले तरी कीर्ती अजरामर होऊन
राहिली. ही कोणताही पुरावा ती कोणालाही पुसता येत नाही. बाकीचे प्राणी आले तसे गेले. तात्पर्य, प्रत्येक प्राणीमात्रास थोडीफार श्री सद्गुरूची सेवा जर घडली तर ती केव्हा तरी उपयोगी पडल्याशिवाय राहणार नाही. ईश्वराचा खजिना अविनाशी आहे, म्हणून पैसा जी काही सेवा करवेल ती करून कृपादान मागत असावे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपुलिया हिता जो होय जागता, धन्य माता पिता तयाचिया. असा एक दृष्टांत आहे की राजसत्ता शिपायापासून तो राजापर्यंत अधिकारपरत्वे व्यापलेला आहे. मामलेदाराची तालुक्यावर, कलेक्टराची जिल्ह्यावर, गव्हर्नरची इलाख्यावर, राजाची सर्व राष्ट्रावर पसरली आहे. आता ही सत्ता उत्पन्न झाली कुठून, तिने काय काय कर्मे केली, असा आपण जर विचार केला तर आपल्याला थोडे बहुत कळेल. आता ही स्थूळ सत्ता व स्थूळच कामे, कारण राजा किंवा त्याचे नोकर हे सर्व मनुष्यच आहेत. मग मनुष्याचा व्यवहार बहुतेक स्थूळातच आहे. स्थूळ म्हणजे देह आणि देहाच्या पलीकडे सर्व तत्वे सूक्ष्म. मग मनुष्याची सत्तारूप शक्ती इतकी चालते ते दे फाशी, कर हाल, दे काळे पाणी, तर तो ईश्वर अनेक राजाचा राजा आहे. त्याची सत्ताशक्ती केवढी असेल, आणि तो अदृश्य म्हणजे सूक्ष्म सत्ताशक्तीचा मालक आहे. त्याला शिपायाची गरज नाही, मामलेदाराची किंवा कलेक्टरची कोणाचीच गरज नाही. तुरुंग बांधावे लागत नाही, बेड्या तयार कराव्या लागत नाही. कर्मानुसार जागच्या जागी सर्व तयारी आहे. आपोआप शिक्षा होत असतात आणि हे जीव ओरडत ओरडत भोगीत असतात. केवढा हा चमत्कार आहे. पण गंमत ही आहे की त्या स्थूळ सरकाराला हे प्राणी भीत असतात आणि त्या राजसत्तेच्या विरुद्ध शहाणा माणूस कोणीही जाऊ शकत नाही. परंतु ईश्वरशक्तीला मात्र शहाणे, विद्वान, मुत्सदी किंवा मोठ्या अधिकाऱ्याचे कोणी मानित नाहीत. इतकेच नव्हे तर त्या ईश्वरशक्तीचे कोणाला स्मरण देखील होत नाही. केवढे आश्चर्य आहे. यालाच देखत भूल म्हणतात. म्हणून तुका म्हणे करी आपुली सूचना, शहाणा तो जाणा मृत्यूलोकी. सारांश, श्रीहरीला जो शरण जाईल, त्याची सेवा करील, तोच शहाणा, तोच विद्वान, तोच पूज्य, तोच हितकर्ता, तोच सुखी. आणखी असे आहे की जितका अधिकार जास्त तितकी सत्ता जास्त. एखाद्या गृहस्थाला राजाने सांगितले, तुला अमुक तालुकावर मामलेदार नेमला आहे. असा हुकूम होताच त्या राजसत्तेने तात्काळ त्या गृहस्थाच्या मनात ती तालुक्याची सत्ता शिरलीच. मग तो अधिकार असेपर्यंत त्याच्या अंगात ती सत्ता खेळत असते. कोणाला दंड कर, कोणाला दे शिक्षा, कोणाला कज्जा बुडव. याप्रमाणे जशी जशी पुण्याई होत जाते तसे ईश्वरी तेज या संत भक्ताच्या अंगात प्रवेश करते. पूर्वीची पुराणे पाहिली तर असे आढळून येईल की राक्षस दैत्य जरी तामसी वृत्तीचे होते तरी पूर्वी ईश्वरी आराधना करून तपसंचय करायचा, प्रभूपासून वर मागून घ्यायचे आणि मग चालले दिग्विजय करण्याला. त्याचप्रमाणे रजोगुण प्रकृतीचे जसे राजे तसेच तप करीत. त्याप्रमाणे ब्राह्मण सत्वगुण प्रकृतीचे तपच करीत. त्याला तपोधन असे नाव आहे. म्हणजे जसा हाती पैसा विपुल असला पाहिजे ते भोग प्राप्त होतात, तसेच पूर्वी तपोधन गाठीस असले म्हणजे पाहिजे ते करता येत होते. तप म्हणजे ईश्वरी तेज. अलीकडील संतांनी सुद्धा प्रथमतः सात्विक तपस्तेजाचा संचय केला आणि मग नाना प्रकारचे खेळ खेळू लागले. तप म्हणजे श्रीहरीची सेवा. सेवा सामर्थ्याने वाक्सिद्धी, क्रियासिद्धी, इंद्रियसिद्धी, ऐश्वर्यसिद्धी, नाना प्रकारच्या सिद्धी तेजे त्यांच्यात उत्पन्न झाली. म्हणूनच एवढी धर्मसंस्थानपणे सारखी महत्कार्य केली. त्या संतांच्या कथा सर्वश्रुत आहेत. श्री रामदासांनी पूर्वी पुरश्चरण केले आणि मग श्री शिवाजींचा आश्रय घेऊन धर्मस्थापना केली. असो, सारांश तामसी प्रकृती, राजस प्रकृती किंवा सत्व प्रकृती कोणतीही असो, ज्याला म्हणून विशेष काही कर्तव्य करायचे असेल त्याने प्रथम ईश्वरी प्रसाद मिळवला पाहिजे. ईश्वरी तेज पाहिजे असल्यास प्रसाद
मिळविला पाहिजे. प्रसाद पाहिजे असल्यास सेवा केली पाहिजे. सेवा करायची म्हणजे कष्ट केले पाहिजेत. अस्तु. काही करारे साधन जेणे जोडे नारायण. तस्मात श्रीनारायणाची काहीतरी जोड मनुष्याने करावी, असा शेवटचा सिद्धांत करून हे चरित्र लिहिण्याचे काम आटोपते घेतो. स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय.